खाते तपासले आणि बसला धक्का. HDFC ग्राहकाच्या खात्यातून 75,800 रुपये गायब. कोणताही OTP नाही, ग्राहकाचा दावा. तर बँकेकडून सहकार्याचे आश्वासन. उमराणे येथील HDFC बँकेच्या शाखेतील नियमित ग्राहक प्रशांत पगारे उमराणे यांच्या बचत खात्यातून 10 जून 2026 रोजी 75,800 रुपये डेबिट झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या प्रकरणाची बँक आणि पोलिसांकडून तपास प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ग्राहकाच्या म्हणण्यानुसार व्यवहारावेळी त्यांना कोणताही OTP प्राप्त झाला नाही, मोबाईलवर व्यवहाराचा मेसेज आला नाही, तसेच कोणत्याही लिंकवर क्लिक केले नव्हते. मिळालेल्या माहितीनुसार दुसऱ्या दिवशी खाते तपासल्यानंतर ग्राहकाच्या निदर्शनास संबंधित रक्कम डेबिट झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी तात्काळ बँक खात्याशी संपर्क साधून माहिती दिली आणि संबंधित प्रकाराबाबत ऑनलाईन तक्रार दाखल केली. तसेच देवळा पोलिसांकडेही तक्रार अर्ज नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान HDFC बँकेचे शाखा अधिकारी योगेश चौधरी यांनी या प्रकरणात ग्राहकाला पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. ग्राहकाची रक्कम परत मिळण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया सुरू असून बँक पूर्ण प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित प्रकरणाचा तांत्रिक व व्यावहारिक तपास सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. तसेच या घटनेच्या पार्श्वभूमीवर बँक प्रतिनिधी आणि ग्राहक यांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही अनोळखी किंवा संशयास्पद फोन कॉलवर विश्वास ठेवू नये, कोणालाही OTP सांगू नये, तसेच कोणत्याही अज्ञात लिंकवर जाऊन बँकिंग किंवा वैयक्तिक माहिती भरू नये असे आवाहन करण्यात आले. सायबर फसवणूक टाळण्यासाठी खाते व्यवहार नियमित तपासणे, मोबाईल अलर्ट सुरू ठेवणे आणि संशयास्पद व्यवहार दिसताच त्वरित बँक व पोलिसांशी संपर्क साधण्याचा सल्लाही देण्यात आलाय. सध्या संबंधित ग्राहकाच्या खात्यातून रक्कम नेमकी कोणत्या माध्यमातून डेबिट झाली, व्यवहाराचे स्वरूप काय होते आणि त्यामागील कारणे काय होती याचा तपास सुरू असून बँक अधिकारी आणि देवळा पोलीस पुढील तपास करीत आहेत. तपासानंतरच संपूर्ण वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. S9 TV न्यूज साठी कॅमेरामॅन भगवान देवरे समवेत शरद पवार, चिंचवे, उमराणे. मित्र हो, नमस्कार. आपण पाहत आहात S9 TV न्यूज. मी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार. मित्र, आपण जर आता बघितलं तर आपण HDFC बँकेच्या शाखेजवळ आपण उभे आहोत. या ठिकाणी कारणही त्याच पद्धतीचं आहे. आपण जर आपल्या बाजूला जर बघितलं तर एक HDFC खातेदार, त्यांच्या खात्यावरून जवळजवळ 75,800 रुपये हे खात्यावरून डेबिट झालेले. त्यांना कुठलाही OTP आलेला नाही, कुठला मेसेज प्राप्त झालेला नाही. आपण संबंधित ग्राहकाशी थोडी चर्चा केली फोनवरून. त्यावेळेस आपल्याला असं कळालं की ते स्वतःहून म्हणताय की मी कुठली लिंक आणि ॲपचा वापर केलेला नाही आणि हे सर्व माझ्या खात्यावरून अचानक डेबिट झाले. जेव्हा मी बॅलन्स चेक करण्याचा ज्यावेळेस प्रयत्न केला त्यावेळेस मला हे समजलं की माझे पैसे कशा पद्धतीने या ठिकाणून गेले. सविस्तरपणे संवाद साधणार आहोत. दादा, तुमचं नाव सांगा. सर, माझं नाव प्रशांत मधुकर पगारे, राहणार उमराणा. प्रशांत भाऊ, S9 न्यूजमध्ये मी तुमचं स्वागत करतो. आपण जर बघितलं तर तुमच्या खात्यावरून 75,800 रुपये डेबिट झाले. हे तुम्हाला कसं कळले? मला माझ्या खात्यावर 75,800 रुपये हे मला 11 तारीख म्हणजे 11/6/2026 मध्ये पैसे माझे बॅलन्स चेक करत असताना मला ते डेबिट झालेले दिसले. आणि त्याच्या आधीची रक्कम मी जेव्हा 10/6/2026 म्हणजे 10 तारखेला 2 दिवस आधीच, म्हणजे 1 दिवस आधी मी जेव्हा माझा बॅलन्स चेक केला तर बॅलन्स होता. तर दुपारी 1:52 म्हणजे 10 तारखेला 1:52 तो डेबिट झाला. मला दुसऱ्या दिवशी मी जेव्हा बॅलन्स चेक करतोय 11 तारखेला, तर तो डायरेक्ट डेबिट झालेला फक्त अकाउंटवर फक्त 25 रुपये ठेवलेले होते. त्याच्यानंतर तुम्ही ज्यावेळेस तुमच्या लक्षात आले की आपल्या खात्यावरून पैसे गायब झाले, त्यावेळेस तुम्ही काय पुढं बँकेत गेलात? मी माझा स्वतःचा बॅलन्स चेक केल्यानंतर माझ्या लक्षात आल्यानंतर मी आधी HDFC बँके ह्या शाखेत आलो. योगेश चौधरी सर आहे, बँक BM सर, यांना भेटलो. यांच्या संगे सविस्तर चर्चा केल्यानंतर त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांच्या ग्राहक सेवेला मेन ब्रँचला त्यांनी रिपोर्टिंग केली. त्यांचा जो आपलं कस्टमर केअर नंबरला फोन वगैरे लावून ती तक्रार दाखल केली आणि त्यांचं टायमिंग डेट आहे 39 दिवसानंतर ते आपल्याला सजेस्ट करतील बाकी काय आहे ते. त्याच्यानंतरून आपण पुढं कुठं अजून गेलात का? पोलीस स्टेशनला काही चौकशी वगैरे काही अर्ज वगैरे दिलेला आहे का? काय नक्की सांगाल? हो, त्याच्याबद्दल मी असं सांगू इच्छितो की मी ऑनलाईन कंप्लेंट केली 1930 या नंबरवरती. त्यांनी ऑनलाईन कंप्लेंट वगैरे घेतली, त्यांनी नंबर दिला. त्यांनी मला देवळा पोलीस स्टेशन येथे जाण्यास सांगितले. तिथं गेल्यानंतर तिथं आपले
शिरसाट साहेब आहेत, त्यांनी ऑनलाईन कंप्लेंट वगैरे घेतली आणि तिथून मग मी शांत बसणार नसल्यामुळे मग मी तिथून लगेच समोरच्या कस्टमरचे डिटेल काढण्यासाठी मी फेडरल बँकेत झेडपीच्या जवळ फेडरल बँक आहे तिथं गेलो. तिथं त्या अधिकाऱ्यांशी बोललो, भेटलो, त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांची ते कस्टमरची डिटेल वगैरे घेतली. ते डिटेल घेतली, कॉन्टॅक्ट नंबर वगैरे घेतला आहे. माझ्याच आधीचे असे फ्रॉड लोकांचे आधीच जवळजवळ 4 कंप्लेंट त्यांच्या नावावरती आधीच होत्या. आणि तिथून आल्यानंतर मी परत देवळा पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांना ही पूर्ण डिटेल दिली. त्यांनी एक अर्ज द्यायला लावला, त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यासाठी तो एक अर्ज केलेला आहे. बरं, आपण संबंधित व्यक्तीचा जो नंबर आपल्याकडे आलेला आहे त्याच्याशी आपण काही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला का? त्याचा कॉन्टॅक्ट नंबर आल्यानंतर त्याच्या संगे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्याचं वैयक्तिक असं म्हणणं आहे की मी तर काही घेतलेले नाहीत पैसे, तर तुम्हीच टाकलेले आहेत असं त्याचं म्हणणं आहे. काय पण मी जर समोरच्या व्यक्तीला ओळखत नाही, मी त्याला जरी मी समोरच्या व्यक्तीला पैसे टाकत असं आपल्या ओळखीचा जो व्यक्ती असतो त्यालाच आपण पैसे टाकू शकतो. असं तिराज माणसाला आपण पैसे टाकू शकत नाही. आणि मी वैयक्तिक टाकल्यानंतर मी स्वतः कंप्लेंट करायला जाईल का, हा एक प्रश्न उद्भवतो. त्याच्यामुळे माझं अजून एक विनंती अशी एक बँके शाखा अधिकारी साहेब यांना की यांनी ठीक आहे, मी आता जागरूक होतो, मला काही गोष्टी समजल्या, तर इतरांसाठी त्यांनी परत असंच सहकार्य करावं आणि त्यांनी ह्या ज्या प्रोसेसला आहे वेगवेगळी गती देऊन त्यांनी त्याचा निकाल द्यावा. बरं, नक्कीच. आपण इतर तरुणही आहेत आणि अनेक जे ॲप आहेत किंवा सायबरचे जे स्पॅम कॉल येत आहेत याच्या माध्यमातून आपण त्यांना काय संदेश द्याल की जेणेकरून ते कशा पद्धतीने सावध होऊ शकता? माझं असं म्हणणं आहे की कोणीही ऑनलाईन गेम किंवा जे स्पॅम ॲप वगैरे असतात याच्यावरती कोणीही विश्वास ठेवू नये. आणि एखाद्याने म्हटलं की तुला 5 लाखाची लॉटरी लागली, तुम्हाला 2500 रुपये टाक, तर त्या लोकांनी परस्पर अशा काही गोष्टी करू नये. सर्व विचार विनिमय करून बाकीच्या गोष्टी करावं आणि ह्या ऑनलाईन जे सायबर क्राईम आहेत याच्या मार्गे लागू नका. आणि एवढीच विनंती करतो की ऑनलाईन जे बी असतील गेम वगैरे असतील ते खेळू नका, आपलं आयुष्य बरबाद करू नका, एवढं मी सांगण्याचं. खूप खूप धन्यवाद. मित्र, आपण जर बघितलं तर आपण संबंधित ग्राहकाशी संवाद साधलेला आहे. त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस माझ्या खात्यावरून पैसे गेल्याचं मला समजलं त्यावेळेस मी बँकेकडे धाव घेतली. जे मुख्य शाखा अधिकारी आहेत इथले त्यांच्याशी एक शब्दाने त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आपण पुढची प्रोसेस करूया. त्यांनी त्यांच्या पद्धतीने काही 39 दिवसाचा काहीतरी वेळ जातो, त्यासाठी त्यांनी इथं वेळ मागितलेला आहे आणि त्यांची पूर्ण सहकार्य करण्याची पद्धतीने त्यांनी ग्राहकाशी संवाद साधून त्यांना सांगितलं की तुम्ही कुठले टेन्शन घेऊ नका, आम्ही 39 दिवसापर्यंत तुमचे पैसे कशा पद्धतीने वापस येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, असे इथले शाखा अधिकारी योगेश चौधरी यांनी आपल्याला सांगितलेले आहे. त्याच पद्धतीने जर बघितलं तर त्यांनी इतर तरुणांनाही सूचना केलेल्या आहेत की जेणेकरून कुठले स्पॅम कॉल असतील किंवा कोणी आपल्याशी संवाद साधून आपल्याशी काही OTP मागत असतील तर ते OTP शेअर करू नये, जेणेकरून आपण सजग राहावं. कदाचित ह्या आमिषाला बळी पडून आपल्या खात्यावरचे पैसे पुन्हा डेबिट होऊ शकतात, जेणेकरून ह्या गोष्टी होऊ नयेत म्हणून आपण सावधानता बाळगावी, अशा पद्धतीने त्यांनी या ठिकाणी तरुणांना संदेश दिलेला आहे. S9 न्यूजसाठी कॅमेरामन भगवान देवरे समेत मी शरदजी पवार, चिंचवे. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.